रिश्तों को शर्मसार करने वाली एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है, जहां एक पिता ने अपने ही बेटे पर जानलेवा हमला कर दिया। मामूली सी कहासुनी और गुस्से ने एक बाप को इतना अंधा कर दिया कि उसने अपने नाबालिग बेटे पर किचन के चाकू से वार कर दिया। पुलिस के मुताबिक घटना 22 अप्रैल की है। आरोपी पिता नरेंद्र वामनराव इंगले शराब के नशे में घर पहुंचा। बताया जा रहा है कि नरेंद्र और उसकी पत्नी के बीच पिछले 2 महीनों से अनबन चल रही थी, जिसके कारण पत्नी अलग रह रही थी। नशे में धुत नरेंद्र ने अपने नाबालिग बेटे से पत्नी का मोबाइल नंबर मांगा, जिस पर बेटे ने कहा कि मां उसका भी फोन नहीं उठा रही है। गुस्सा तब और बढ़ गया जब पिता ने बेटे से एटीएम से निकाले गए 20,000 रुपए के बारे में पूछताछ की। बहस इतनी बढ़ी कि नरेंद्र ने किचन से चाकू लाकर अपने ही बेटे पर हमला कर दिया। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी पिता को 24 घंटे के लॉकअप हिरासत के बाद गिरफ्तार कर लिया है। आगे की जांच अजनी पुलिस कर रही है। अल्पवयीन बालक जो यातला पीडित आहे, त्याचे वडील आणि आई यांच्यामध्ये भांडण झाल्या कारणाने दिनांक 22 एप्रिल 2026ला हा अल्पवयीन मुलगा घरी झोपलेला असताना त्याचे वडील आरोपी नरेंद्र वामनराव इंगळे हे घरी आले व ते दारूच्या नशेत होते व त्यांनी नमूद या अल्पवयीन बालकाला त्याच्या आईचा मोबाईल नंबर मागितला। तर बालकाने मोबाईल नंबर दिला आणि वडिलांना सांगितले की त्याची आजी आणि मुलगा सोबत झोपलेले होते आणि वडिलांना सांगितले की आई माझा सुद्धा मोबाईल उचलत नाही। नमूद बालकाची आई आणि वडिलांचा भांडण झाल्यामुळे त्याची आई 2 महिन्यापासून वेगळी राहत होती। तर त्यामुळे मग वडील अचानक रागावले की फोन उचलत नाही, का उचलत नाही आणि फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या पत्नीने पुन्हा त्यांचा फोन नाही उचलला आणि मुलाला त्यांनी विचारले की तू एटीएम मधून 20,000 रुपये का काढले। यावरून दोघांमध्ये वाद झाला। तर नमूद वडिलांनी आतमध्ये जाऊन किचनचा चाकू आणला आणि मुलावर वार केला। तर सदर या गुन्ह्यामध्ये नमूद वडिलांना आम्ही प्रतिबंधक कारवाई अन्वये अटक केली आणि लॉकअपमध्ये ठेवलं 24 तास आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई केलेली आहे। अपराध क्रमांक 187/26 कलम 118 1 अन्वये 352 1 अन्वये सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे।